नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र ॲडव्होकेट अंबाजी वायरा लीगल टिप्स या चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, पिंपरी चिंचवड येथील अत्यंत क्रूर पद्धतीने तिचा छळ केलेला आहे. अशी ती वैष्णवी हगवणे तिने स्वतः आत्महत्या केलेली आहे, असं आपण 2 दिवसापासून वर्तमानपत्र आणि टीव्हीवर ऐकत आहोत. परंतु अशा घटना का घडतात, हे शोधणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या चॅनलवर सतत महिलांची पाठराख करण्यासाठी आपण महिलांच्या वतीने कायदे सांगत असतो. परंतु अशाही किती अशा महिला आहेत, ज्या अशा कायद्याच्या दूर-दूर आहेत, कायद्याच्या संपर्कात नाहीत. त्यांना कायद्याचं कसल्याही प्रकारचं नॉलेज नसतं. म्हणून अशा घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. खरं पाहिलं गेलं तर आपल्या महाराष्ट्रामध्येच काय तर संपूर्ण देशामध्ये हुंडाबंदी कायदा लागू आहे. हुंडाबंदी कायदा लागू असल्यामुळे आपणाला हुंडा देणे आणि घेणे या दोन्ही गोष्टी आपल्या इकडे गुन्हा मानलेल्या आहेत. परंतु असे असतानाही आपण कायद्याला बाजूला ठेवून आपण अशा प्रकारचा हुंडा मागत असतो. ज्यावेळेस लग्न होत असतं त्यावेळेस नवरदेवाला वरदक्षिणा म्हणून देत असतात. परंतु अशा हुंड्यामुळे काय होतं, की त्याचं मनोबल वाढतं आणि ते पुन्हा त्या महिलेला जी मुलगी असते किंवा पत्नी असते, तिला तो शारीरिक, मानसिक छळ करत असतात. जसं की या पिंपरी चिंचवडमध्ये ही घटना घडलेली आहे. 20 लाख रुपये कॅश दिलेले आहेत. 50 लाखाचं सोनं दिलेलं आहे, चांदी दिलेलं आहे. अशा कितीतरी घटना त्याच्या घरामध्ये तिच्या पतीने त्या वैष्णवीला मारहाण करून किंवा तिच्याकडून वसूल केलेल्या आहेत आणि जर नाही आणलं तर मारहाण केलेली आहे. तर अशा ह्या घटना सतत महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. त्यामुळे महिलांनी ज्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचं टॉर्चर होत असतं, त्यावेळेस तात्काळ आई-वडिलांना किंवा पोलीस स्टेशनला जाऊन रीतसर अर्ज करणं अत्यंत गरजेचं आहे. जर त्या माऊलीनं रीतसर अर्ज केला असता किंवा आई-वडिलांना सांगितलं असतं आणि आई-वडिलांनी तिलाही सपोर्ट केला असता, तर ती निश्चितच आज आपल्यामध्ये असते. परंतु तिचं दुर्दैव आहे, की तिला कुणीही समजून घेतलेलं नाही आणि अशा शारीरिक व मानसिक छळ होणाऱ्या महिला अत्यंत अशा आतून त्या खचलेल्या असतात. त्यांचं मनोबल खूपच खचलेलं असतं. त्यांना कोणाच्यातरी आधाराची किंवा आई-वडिलांच्या आधाराची, भावाच्या आधाराची खूपच गरज असते. पण अशा वेळेस आई-वडील आणि भाऊ त्यांना साथ देत नाहीत. तर त्यांना वाटतं की तिचा संसार टिकला पाहिजे, तिचा संसार चांगला चालला पाहिजे. परंतु मित्रांनो, संसारापेक्षा माणसाचं जीवन खूप महत्त्वाचं आहे. अशा महिलांनी, अशा माऊलीने, अशा भगिनीने कुठेही आत्महत्या करू नये किंवा नवऱ्यासाठी किंवा सासरच्यासाठी आपला स्वतःचा जीव संपवू नये, असं करू नये. हे करणं एकदम चुकीचं आहे. जर आपल्या विरुद्ध कोणी आपल्याला